हाय नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं? तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी जेवण वगैरे नाश्ता? तर आपला आता चहा पाणी झालंय भाऊ बहिणीनं. जरा आज उशिरा उठलो मित्रांनो, कारण की काल गेलतो दवाखान्यात गेलतो म्हणल्यावर तिथे एक आपल्याला दादा भेटलं. त्यांच्या आयडियाला कोणी कोणी सपोर्ट केला ते पण नक्की सांगा. आणि आणली गोळ्या औषधही आणली. समर्थाला पण आणायची होती आपले औषध ती, पर ती म्हणले की ते आहे ना साबण माझं पातळ औषध आहे ना तीच लावायचं म्हणले त्याला, त्या डोक्याला होऊन जाईल क्लिअर. आता माहेरी व्यास काय शाळेत गेली नाही वाटतं, बारकी डोक्यात बसली आहे. विचारलं होतं ते म्हणला ना तिथं म्हणला, मग बघितल्यावर पेशंट देतो गोळ्या औषध. बघा समोर कसं आपल्याला करायला अरे हो दादी जा ना. पाणी आणलं मित्रांनो, काय पाण्याचा टिपका नव्हता आंघोळीला. आता उद्याच्याला सुटल पाणी म्हणल्यावर पाणी वाहिलं आणि हे लावलं होता मलम. मी म्हणल्यानंतर म्हणलं आता ते दिलं होतं ना त्यांनी मलम लावायला डॉक्टरने. सकाळचं एक मलम आहे आणि संध्याकाळचं पातळ औषध आहे. पण ह्या वेळेस वेगळी दिल्या ते बरं का औषध गोळ्या. वासला मलम आहे. लय मोठे टोप आहे. साबण एक दिला आहे आंघोळीला. न काय गोळ्या किती आहे त्या गोळ्या बघितल्या का? बोल राणी. तुझं झालंय बरं, तुला नाही आणलं मला आणि बाळाला. राहू दे मग, हो दे असू दे. हो हो. तर काही मायरे आहे ना, मायरीला याड लावते बघा भाऊ बहिणीनं. मला बसून देत नाही घरी, नाही हो. दमाने गेलो काल. झालंय बरं. गाडीचा एक सारखा मित्रांनो घोटाळा होतोय. तर गाडीचा त्या दिवशी परत चकापसर तुटला आणि चकापसर तुटल्यानंतर भाऊ बहिणीनं पायाच्या लागलंय का नाही पायातच खवलं त्याचं. तरी ती एल्डिंग केली. आता गाडीला नीट करत बसायचंच नाही. त्या ठरवलंय आता भाऊ बहिणीनं डायरेक्ट दुसरी गाडी घ्यायची थांबून. अजून कुठवर तिला नीट करायचे आणि कुठवर सारखंच तिचं काम. एक झालं की एक झालं की एक झालं की एक. आणि मग मलमपट्टी ते सांगितलंय मला कशी करायची ती त्यांनी. तर तरी तुम्हाला वाटत असलं तर मग बघा पट्टी येतं. इथं आमच्या इथलं डॉक्टर काय नाही भाऊ बहिणीनं मॅडम आहे, तिनं तर केले तर चांगलंच आहे. करायचं तर भाऊ बहिणींचं आपल्या प्रत्येक म्हणणं आहे की आईच्या रेकॉर्डमध्ये काय आलं. तर रेकॉर्डमध्ये आता काय आलं ते मी मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे. कारण की ज्यावेळेस आपल्याला टीचरचं ऑपरेशन झालं त्यावेळेस ऑपरेशन झाल्यानंतर
डिस्चार्ज आपल्याला केव्हा दिला आहे लगेच एक 5 दिवसांनी 6व्या दिवशी डिस्चार्ज दिला आहे आपल्याला 6व्या दिवशी डिस्चार्ज दिल्यानंतर मी डॉक्टरांना विचारलं की बाबा काय रिपोर्ट आला काय नाही. तर डॉक्टर म्हणलं की टायमिंग लागन रिपोर्टला. तर चालतंय म्हणलं लागू द्या टायमिंग. पण म्हणलं मग तवरच्याने आम्हाला आमचं म्हणलं लय लांब आहे गाव म्हणल्यानंतर म्हणलं आम्ही एक काम करतो तवरच्याने म्हणलं इथंच थांबतो आणि इथं थांबल्यानंतर टाकाही तोडूनच आम्ही जातो म्हणलं. कसं आहे ही आमचं म्हणलं हेल्पट काय सोपं आहे का हां. तर ती म्हणलं नाही वरल्या डॉक्टरांनी सांगितलं डिस्चार्ज द्यायला आणि परत त्याला म्हणले की तुम्हाला आजच डिस्चार्ज दिला आहे म्हणजे तुम्हाला जावंच लागेल. तर त्यातून बी भाऊ बहिणीनं गाडी बिवडी काय मिळली नाही तिथं म्हणल्यानंतर आपण काय केलं एक दिवस तिथनं लेटच आलो तिथनं गाडी करून. त्यानंतर त्यांनी 24 तारखेला बोलवलं. 24 तारखेला बोलावलं नंतर मित्रांनो तिथं काय डॉक्टर कुठलं न्यूरोसर्जन नव्हतं म्हणल्यानंतर त्या दुसऱ्या डॉक्टरांना आपण रिपोर्ट दावला. रिपोर्ट दावल्यानंतर मित्रांनो काय झालं ती काय म्हणलं की ते जे डॉक्टर आहेत ते सुट्टीवर गेलेलं आहेत तर आम्हाला पण नाही काय सांगता यायचं यातलं. त्यांनी मग तेवढं तोडायला लावलं बघा. आणि काय जे होतं त्या डॉक्टरांच्या हाताखाली ती तर म्हणलं आम्हाला तर त्यातलं काय कळतच नाही. म्हणजे आताशी आम्ही त्याची परीक्षा आमची चालू आहे. मग आता काय करायचं भाऊ बहिणीनं सांगा बरं. मग कसं कुठलं ट्रीटमेंट घ्यायचं. आता स्टेटमेंटमध्ये काय निघालं आहे रिपोर्टमध्ये निघालं आहे की कसं आहे चेक करायचं. काय चेक करायचं रिपोर्टमध्ये दावतं ते कॅन्सर. बरं कॅन्सर बी दावते ते त्याचा विषय बी नाही. कॅन्सरचं पेशंट असतं कसं मित्रांनो कॅन्सर दावतं ही मला मान्य आहे हां. तिथं बी ती रिपोर्ट आणाय गेल्यानंतर काय म्हणले की थांबावं लागेल तुम्हाला नाहीतर उद्या परवा दिवशी या लय रिपोर्ट आहेत म्हणलं. आमच्या ऑपरेशन पेशंटचं झालेलं आहे त्याच्यातून रक्त निघतंय म्हणलं टाक्यातून इमर्जन्सी आम्हाला रिपोर्ट लावायचा आहे. आणि नुसतं दुसऱ्या वॉर्डात गेलो तर वरच्याने नुसती अशी फाईल चिटकावायला तर फटकीनं 500 रुपये घेतलं त्यांनी पेशंट नसताना. आणि असलं डोळ्यासमोर अपघात माझ्या तिथं झालं मित्रांनो की त्याच्याने मी ती फाईल बिल तिथंच ठेवली ना आपला रिपोर्ट घेतला आणि डायरेक्ट म्हणलं आपलं घरी चला. मग यात काय माझं चुकलं मला तेवढं सांगा. कशाच काय भाऊ बहिणीनं नुसतं तुम्हाला सांगतो ह्यातनं निघलं की त्यातनं निघलं की ह्यातनं म्हणल्यानंतर पेशंट तुम्हाला सांगतो खाणारं पिणारं पेशंट जर तिथं तुम्हाला सांगतो नीटनेटकं नाही राहिल्यावर काय करायचं. समजा बघितलं समजाही केलं तिथं मित्रांनो. तिथं काय सांगितलंय फक्त चेक करा तुम्ही चेक करा. चेक केलं की तवर लगे फाईल वस्तवर तर निमारलं तर कसं करते ते तिथं माणूस. मग आता आपल्यापाशी हाय काय आता ऐकायला आणि टिकायला होतं तेवढं तर घालवलं की आता अजून काय आहे. नुसतं ही वार्ड झालं की ती वार्ड ती वार्ड झालं की ती वार्ड. बरं मी काय म्हणतोय हाय कॅन्सर बी आहे चला असू द्या मरू द्या जाऊ द्या कॅन्सर हाय बाबा. तर कॅन्सर मित्रांनो तुम्हाला सांगतो हातातली गाठ काढली कुठं गाठी गुळूम असलं त्याला बी कॅन्सर. पोटातली गाठ काढली त्याला कॅन्सर. मांडीतली गाठ काढली त्याला बी कॅन्सर. आणि डोक्यातून काढली ती बी कॅन्सर. ऑपरेशन केल्यानंतर सिटी स्कॅन हे केल्यानंतर आमच्या इथे म्हणजे दुसरं एक पेशंट शेजारी होतं त्यांचं आपल्या अगोदर ऑपरेशन झालेलं होतं. तर आपल्या अगोदर ऑपरेशन ते झालं होतं म्हणल्यानंतर मित्रांनो त्या आजीचं म्हणजे थोडंसं डोकं दुखायला लागलं तर परत त्यांना MRI करायला लावलं. हां मग तुम्ही चेक करताय ऑपरेशन झालेलं आहे का नाही क्लिअर ठीकठाकमध्ये झालं आहे का नाही ऑपरेशन. तर ऑपरेशन ठीकठाक झाल्यानंतर मग त्यांनी गोळ्या औषधे लिहून देणं काम आहे का नाही. तर तिथल्या सिस्टरसुद्धा आम्ही त्या दिवशी तोडा गेल्यावर ती म्हणते की तुम्हाला जायला लावलं या आणि तुम्ही कशाला इथं थांबलाय. म्हणलं आमचं पेशंट काय चालतंय फिरतंय होय म्हणलं लगेच जायला. आणि साधा ट्रेचरसुद्धा ती घेऊन येणं ती लवकर पटकीने नाहीतर म्हणलं तुमचा ट्रेचर द्या म्हणलं मी जातो स्वतः घेऊन म्हणलं. हां जवळ तुम्ही ऑपरेशन होत आहे तोवर म्हणलं गडबड करते काय जर थोडंसं झालं तर म्हणलं असं आहे बघा मित्रांनो. तर तुम्हाला मी सांगतो
शेवढं मी केलेलं आहे बघा प्रोसेस, आणि त्याचा रिपोर्ट की तुम्हाला मी दावणार आहे बघा. त्यात काय आहे काय नाही ते तुम्हाला पण समजेल.